नागपूर शहरात चोरट्यांची मज्जल आता देवस्थानापर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हनुमान मंदिरात भर दिवसा चोरीची घटना घडली। मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या काही तासात आरोपीला अटक करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे। नागपूरच्या जरीपटका परिसरातील मोठा इंदोरा भागात असलेल्या हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजताच्या दरम्यान चोरीची घटना उघडकीस आली। अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवाचे मौल्यवान भांडे आणि इतर महत्वाचे साहित्य चोरून नेलेत। मंदिर व्यवस्थापनाच्या निर्देशनास ही बाब आल्यानंतर तातडीने जरीपटका पोलिसांना माहिती देण्यात आली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली। या तपासादरम्यान फुटेजमध्ये संशयितांची हालचाल कैद झाल्याचे समोर आलेत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून प्रज्वल मेश्राम याला अटक केली। तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। अल्पवयीन वयापासूनच तो गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सक्रिय असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे। सध्या पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत असून चोरीस गेलेल्या साहित्याबाबत आणि इतर गुन्ह्यांबाबतही तपास सुरू आहे। दिवसा 10 सकाळी 10 ते संध्याकाळी 9च्या दरम्यान एक मोठा इंदोरा येथे हनुमान मंदिर आहे। त्या मंदिरात मध्ये तांब्याचे पितळीचे काही पूजेचे भांडे वगैरे होते। तर तिथे चोरी झाल्यामुळे तसं आम्ही लगेच गुन्हा दाखल करण्यात आला। तिथे सीसीटीव्ही असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही लगेच जो एक इसम त्यामध्ये चोरी करताना दिसला आम्हाला मंदिरामध्ये, आम्ही लगेच थोडा इसमाची माहिती घेऊन सदर इसमास आम्ही अटक करण्यात आलेली आहे। सदर इसमाचं नाव प्रज्वल ऑब्लिक मारी मेश्राम असं त्याचं वय आहे। वय 19 वर्ष आहे आणि हा बाल गुन्हेगार सुद्धा होता। नाबालिक असताना सुद्धा त्याने 3-4 गुन्हे केलेले होते। याला आपण ताब्यात घेऊन याच्याकडनं जे काही त्यांनी मंदिरामधून सगळं सामान आणि काही तांब्याचे कुंड वगैरे काही पितळेचे काही पूजेचे सामान होतं ते आम्ही जप्त केलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। सदर आमचे जे तपास पथकातले आहे हवालदार तरंग शर्मा, पंकज ठाकूर आणि प्रमोद, ह्या टीमने आमची ही कामगिरी केलेली आहे। मान्य झोन 6 सर, मान्य आयुक्त सर, मान्य जॉईंट सीपी सर, डिझन मॅडम आणि एसीपी सरांच्या मार्गदर्शनात आम्ही ही कारवाई केलेली आहे। देवस्थानाला लक्ष्य करणाऱ्या चोरट्याला जरीपटका पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने जेरबंद करत तप्तर कारवाईचे उदाहरण घालून दिले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरीस गेलेले साहित्य पूर्णपणे हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत।